गुड मॉर्निंग, वेलकम टू डे 2. डे 1 ची मस्ती मजा तर तुम्ही बघितलात. सो आता डे 2 आहे. तर डे 2 स्पेशल आहे कारण की डे 2 मध्ये उरलेले सगळे लीग स्टेज, क्वालिफायर्स, सेमीफायनल आणि फायनल आहे. प्लस बायकांच्या सुद्धा मॅचेस आहेत आणि 40 वर्षावरील माणसांचे सुद्धा मॅचेस आहेत. तर तुम्ही बघू शकता की डे 2 साठी सगळे सज्ज होत आहेत. आणि हे आहेत आजचे सगळे मॅचेस. तर आजच्या दिवसातली सर्वात पहिली मॅच ही आमची होती शिव वॉरियर्स विरुद्ध. तर त्यांचे ओपनिंग बॅट्समन प्रज्वल आणि ओमकार हे होते. प्रज्वलने पहिला बॉल तर डॉट खेळला, पण त्यानंतर तो काय ऐकत नव्हता. आमची बॉलिंग वीक होती की त्यांची बॅटिंग स्ट्रॉंग याचा पत्ता नव्हता आम्हाला, कारण की 4 ओव्हर होऊन सुद्धा पण त्यांचा आम्ही विकेट घेऊ शकलो नव्हतो आणि त्याने तब्बल 48 रनाचा टार्गेट दिला. तर हा असा आहे स्कोर कार्ड फर्स्ट इनिंगचा. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये माझा विकेट गेला. खत्म, गुड बाय, गया. त्यानंतर एकामागून एक आमचे विकेट जातच होते. मॅच हातातून तर गेलेली, पण एक होता ज्याला माहिती होतं की जिंकणार नाही, पण तरी रन रेट मायनस मध्ये जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत लढत होता. तो म्हणजे विराज खोत. विराजच्या बॅटिंग परफॉर्मन्समुळे आम्ही 38 रनापर्यंत पोहोचलो आणि फक्त 9 रन्सने हरलो. तर ही अशी होती मॅचची समरी, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला वेल डिझर्विंग प्रज्वलला. कोण म्हणतं की डेडिकेशन फक्त इंटरनॅशनल प्लेयर्स दाखवतात. इथे बघा, पायाला एवढा लागला तरी पण नेव्हर गिव्हिंग अप. आता होणारी बॅटल इंटरेस्टिंग आहे, कारण की बॅट्समन पण इंजर्ड आहे आणि बॉलर पण इंजर्ड आहे. बघूया आता भाजी कोण मारतंय, इंजर्ड बॅट्समन की इंजर्ड बॉलर. आणि हा होता असा MPL चा पहिला षटकार. अँड फायनली इंजर्ड बॉलर हॅड द लास्ट लाफ. अँड बॉलर काहीतरी जास्तच फॉर्म मध्ये होता, सलग 2 बोल्ड काढले त्याने. तर आता आहे आमची दिवसातली दुसरी मॅच. सो बघूया आता परत एकदा हरतोय की या वेळेला जिंकतोय. तर पहिली बॅटिंग आमची होती आणि माझ्यासोबत ओपनिंगला आलेला नन अदर दॅन विराज खोत. या मॅच मध्ये आमची बॅटिंग परफॉर्मन्स एवढी तर खास नव्हती, त्यामुळे फक्त आम्ही 30 रनांचा टार्गेट देऊ शकलो. तर बघूया आता 24 बॉल मध्ये 30 रन चेस करू शकतायत की नाही, का माहित नाही, पण आमची बॉलिंग परफॉर्मन्स सुद्धा ऍव्हरेजच वाटत होती. आणि मग केकेने विनिंग शॉट मारून तब्बल 3ऱ्या ओव्हर मध्येच मॅच संपवलेली. ही आहे मॅचची समरी. आणि मॅन ऑफ द मॅच होता तेजस मामुंडकर. टोटल 3 मॅचेस झाल्या, त्यातल्या एकच जिंकलो, 2 हरलोय आणि एक लास्ट मॅच बाकी. ती जिंकलो तर चान्सेस आहेत आतमध्ये राहण्याचे, नाहीतर मग या वर्षीचा MPL गेला. हसदे चेहऱ्याला मतलब ही नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. सो आपले आयकॉन प्लेयर सोबत आहेत. सो त्यांना कसं आता वाटतंय, त्यांना काय बोलायचं जरा ऐकून घेऊया आपण. एकच मॅच बाकी आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये हार जीत होत असते. पहिल्या दिवशी कालच्या दिवशी आम्ही जिंकलो,
पण आज थोडासा टीम कोऑर्डिनेशन चुकला, त्याच्यामुळे आम्ही लगातार 2 मॅच हरलो. पण आम्ही चौथा ही आमची उरलेली शेवटची मॅच आहे, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की मॅच जिंकण्याचा. आम्ही पूर्ण लढत देऊ आणि जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. Meanwhile, आम्ही पूर्ण प्रयत्न करू समोरच्या टीमला जिंकवण्याचा. मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए, ये साले डूब के मर जाएंगे. सोबत आहे इंडियन क्रिकेट टीमचे दीप्ती शर्मा. मैं आ जाऊं क्या अपनी पर? आता होणारी मॅच इम्पॉर्टंट आहे. नाही टुर्नामेंट साठी नाही, कॉन्टेंट साठी. कारण की या मॅच मध्ये होणार आहे MPL चा पहिला लफडा. फुल गरमीतली मॅच चालू आहे. अशा हाय प्रेशर मॅच मध्ये असे विकेट तर जाणारच. शेवटी वरदच्या पलटनला 1 बॉल मध्ये 1 रन पाहिजे होता आणि बोलतात ना, विकेट इज अ जेंटलमॅन्स गेम. मॅच चालू असताना काही होऊ दे, पण मॅच संपल्यावर सगळे एकत्र येतातच. तर हे सगळं झाल्यानंतर सगळ्या मॅचेस परत चालू झाल्या आणि आता येणार होती लीग स्टेजची शेवटची मॅच, ती म्हणजे आमची मॅच, लक्षित टायगर वर्सेस वरदची पलटन. आता लीग मॅच आहे, शेवटची मॅच आहे, त्यानंतर क्वालिफायर सेमीफायनल फायनल आहे. लास्ट मॅच आमची आहे, जिंकलो तर आत, नाही तर जिंकणार नाही. जिंकणार जी तुम्ही खुशी बघताय ती टॉस जिंकण्याची खुशी आहे. टॉस जिंकून आम्ही पहिली बॅटिंग घेतलेली आणि आमचा प्रयत्न हाच होता की जास्तीत जास्त टार्गेट त्यांना द्यायचा. चालू झालेली अँड सायरज वॉज हिज बेस्ट विथ द बॉलिंग. नॉट ओनली मी बट विकेट कीपर ऑल्सो हॅड नो क्ल्यू अबाउट दिस बॉलिंग. फायनली हा बॅटने आलेला पहिला रन. नंतर परत एकदा एका मागोमाग एक विकेट जायला लागत. सेव्हियो आणि पॅडीच्या या परफॉर्मन्समुळे आम्ही फायटिंग टोटल पर्यंत तर पोहोचलेलोच. जास्त तर नाही, आम्ही त्यांना 29 रनचा टोटल देऊ शकलो आणि आता सर्व होतं बॉलिंगवर आमच्या. बॉलिंगची सुरुवात तर परफेक्ट झालेली, कारण की पहिल्याच बॉलला आम्ही रनआउट घेतलेला. Defending low total is an art, and we were artists that day. And eventually we won the game. आम्ही पण क्वालिफाय होणार, दुसऱ्याला पण क्वालिफाय व्हायला देणार प्लेअर ऑफ द मॅच, टीमचा आयकॉन प्लेअर पॅडी कातुर्डे. आम्ही लिटरली एलिमिनेट व्हायला आलेलो. 3 पैकी 2 मॅच हरलेलो, 1 जिंकलेलो. लास्ट मॅच होती, आम्ही एवढा चांगला केलो, चांगल्या रन रेट मुळे जिंकून आम्ही क्वालिफाय झालो सेमीसाठी. आणि आता मॅचेस होत्या महिलांच्या. आता आमच्या सगळ्या लीग स्टेजेस झालेल्या आहेत, सेमीफायनल फायनल बाकी आहे, पण त्याच्या अगोदर आता महिलांच्या मॅचेस आहेत. टॉस जिंकून तेजुताईच्या टीमने बॅटिंग घेतली पहिली. बायकांची फर्स्ट इनिंग संपली आणि त्यांनी 5 ओव्हर मध्ये 37 रन मारले.
व्हॉट अ कॅच. जस्ट महिलांच्या मॅचेस संपल्यात आणि आता 40 वर्षावरील माणसांचे मॅचेस आहेत. Meanwhile. तर काही टेक्निकल ग्लिच किंवा काही कारणांमुळे 40 वर्षावरील ज्यांचे मॅचेस होते ते कॅन्सल करण्यात आले. सो आता सेमीफायनल्सला सुरू करतोय. तर टोटल 3 टीम आहेत सेमीफायनलला, त्यातली आमची मॅच सेकंड आहे. तर फर्स्ट सेमीफायनल सुरू होते आणि मॅच आहे बाबजी पॅकर्स वर्सेस शिव वॉरियर्स. आणि नेहमीप्रमाणे प्रज्वल त्याचा बॅटिंगचा फॉर्म दाखवत होता. सुंदर फटका आणि 4 धावा. पुन्हा एकदा 4 धावा त्याच्या प्रभूला धावसंख्या होत्या 42 to win. तर फर्स्ट इनिंग जस्ट संपले आणि 41 रन मारले, टब्बल 42 रन टू विन आहे. सो लेट सी, आता समजेलच की आमच्यासोबत नक्की कोण खेळणार आहे. या मॅच मध्ये जी टीम हरणार आहे तीच टीम आमच्यासोबत सेमीफायनल 2 मध्ये खेळणार आहे. प्रत्येक टीम मध्ये एक अंडररेटेड प्लेअर हा नक्की असतो, जो आपल्या टीमची जिंकण्याची होप्स जिवंत ठेवतो. तसाच या टीम मध्ये होता श्रेयांश घडवले, जो पूर्ण प्रयत्न करत होता टू विन दिस गेम फॉर हिज टीम, बट ही कुडंट. आणि अशा प्रकारे बाबजी पॅकर्स आलेली सेमीफायनल 2 ला. तर जस्ट फर्स्ट सेमीफायनल झाले, बाबजी पॅकर्स आलेत सेमीफायनल आमच्या सोबत. सो आता लगेच आमची मॅच सेकंड सेमीफायनल चालू आहे. आता आमची मॅच आहे सेकंड सेमीफायनल आणि आम्ही हरवलंय. आम्ही जिंकलो असतो, आम्ही जिंकायला सारी उम्र मैं जो पहिली बॅटिंग आहे आमची. सो जाईन आता बॅटिंगला मी ओपनिंगला. मॅचचा पहिलाच बॉल बीमार असल्यामुळे कळालेलं की बॉलर प्रेशर मध्ये. मी आणि विराज पूर्ण प्रयत्न करत होतो की त्यांना जास्तीत जास्त टोटल द्यावा. अमृताचा मोठा चेंडू, सुंदर फटका आणि 4 धावा. शेवटच्या बॉलला चोरटी धाव काढून आम्ही पोहोचलेलो 39च्या स्कोरवर. आणि ही होती फर्स्ट इनिंगची समरी. टार्गेट तर आम्ही मोठा दिलेला, पण तरी सुद्धा आम्हाला भीती होती, कारण की पहिल्याच ओव्हरला एवढा एक्स्ट्रास गेले म्हणजे नो आणि वाईड, की पहिल्या ओव्हरचा टोटल हा 18 रनचा होता. आता हवे होते 18 बॉल मध्ये फक्त 22 धावा. सो सगळं होतं बाकीच्या 3 बॉलर्सवर. अशा सिच्युएशनला 2024 T20 वर्ल्ड कपच्या फायनलची आठवण आली. तिथे 30 बॉल 30 पाहिजे होता, इथे 18 बॉल 22. सो लेट सी ती वाली परफॉर्मन्स इथे येते का. अँड ॲट द राईट टाइम आवर बॉलर्स पीक्ड. त्यांच्यासाठी पूर्णपणे ही चेज टफ करून टाकलेली आमच्या बॉलर्सने. And finally, we are into the finals. And we are into the finals. पहिल्यांदा मी फायनल मध्ये गेलोय. सो फायनल. आणि ही होती सेकंड सेमीफायनलची मॅच समरी. आणि आता होती MPL ची शेवटची मॅच, द फायनल, जी होती लक्षित टायगर वर्सेस शिव वॉरियर्स मध्ये. हा कॉइन आमच्यासाठी काहीतरी जास्तच लकी होता, कारण की आम्ही सलग क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल या सुद्धा टॉस जिंकलेलो. आणि आता टीमचा आयकॉन प्लेअर या टीमच्या कॅप्टनला कन्व्हिन्स करतोय की आपण काय घेतलं पाहिजे. फायनल मॅच टॉस आम्ही जिंकलो, सेमीफायनल सारखा फायनल पण जिंकायची आहे.
पहिल्या षटकाने वळते पहिल्या षटकानंतर प्रस्तुतीवर आणि सामना करतोय ऋतिक शिंदे. अशा प्रकारे मॅच चालू झालेली, पण फायनलचा प्रेशर हा तर दोन्ही टीमवर होता. आम्हाला काही करून आमच्या टीमचा टोटल हा जास्त करायचा होता, कारण की अपोनंट टीम मध्ये होता इन्फॉर्म बॅट्समन प्रज्वल. पण तेवढ्यातच हे झालं. पुन्हा एकदा चांगला फटका पण तिकडे ऋतिक शिंदे सुंदर अशी टॅप करून. मी सुद्धा चांगला खेळतच होतो, तेवढ्यातच खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता भीती वाटायला लागली, कारण की स्कोर हा जास्त होतच नव्हता. पण तरी आम्ही सॅव्हियो आणि संदीप काकांच्या पार्टनरशिपमुळे ऍटलिस्ट 28 रनापर्यंत पोहोचलेलो. ही अशी होती फर्स्ट इनिंगची समरी. आता मला 24 बॉल्स मध्ये फक्त 29 रन्स डिफेंड करायचे, तेही प्रज्वल समोर. बट पॅडी पिक्ड ॲट द राईट टाइम. प्रज्वल वॉज टोटली क्लूलेस अबाउट पॅडीज बॉलिंग. Just like Paddy, every other bowlers are so picked. हळूहळू ओव्हरवेल्म्ड होत होतो, कारण की जो बॅट्समनने पूर्ण टुर्नामेंट गाजवला तोच आमच्या समोर क्लूलेस होता. This excitement of first time winning the trophy. And the winner is Lakshmi Tiger. आमचा फायनलचा लकी टॉस. या टॉस मध्ये आम्ही सलग 3 टॉस जिंकून तिन्ही मॅच जिंकून फायनल पण जिंकले. कांधे पे सूरज टिका के चला तू हाथों में लास्ट मध्ये आमचे जिंकलो तर आत, नाही तर ते जिंकलो तर चान्सेस आहेत आतमध्ये राहण्याचे, नाहीतर मग या वर्षीचा MPL गेला. का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आंधिया. मंजर है नया, मंजर नया, मंजर है नया कि उड़ रही है बेधड़क सी आंधियां. मंजर है नया, मंजर नया. तर असा होता आजचा ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असाच मी एंड करतोय विथ असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी. भेटू पुन्हा एकदा विथ न्यू डेस्टिनेशन विथ न्यू स्टोरी. अंटिल देन पीस आउट. मोठमोठे कार केले गंमत मध्ये.